सोडून जातील हे ठरलं होतं ना। मग ठरल्याप्रमाणे त्या घर सोडून जातील। काय देवा, अरे वेड लागले का तुला? अरे बायको आहे तुझी, लक्ष्मी आहे या घराची। या घरच्यांसाठी तिने काय काय केले ते पण न्याय सगळ्यांसाठी सारखाच असतो ना। सईंच्या जागेवर जर अंजली असती तर तिला पण जावंच लागलं असतं ना घर सोडून। पण आता सई खोटा ठरल्या, मग सईंना जावं लागेल। मी सईंचं सामान घेऊन आलोच। देवा देवा ऐक ना माझं। अहो तुम्ही तरी काहीतरी सांगा ना देवांशला। बघा ना असं का वागतोय तो, हे आपल्या घरात सगळं काय सुरू। समजावण्यासारखं आता काहीही राहिलेलं नाहीये जानकी। हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे। जानकी आता आपण काहीही करू शकत नाही। अहो असं कसं, मी नाही होऊ देणार असं। सई सई तुला मी निक्षून सांगते, हे घर सोडून कुठेही जायचं नाही, कळलं ना तुला? कुठेही नाही जाऊ देणार मी। आई, तुम्ही रडू नका ना प्लीज। तुम्हाला माहिती आहे, मला आज खूप महत्वाची गोष्ट कळली। माझे या घरावर, तुम्हा सगळ्यांवर खूप मनापासून प्रेम आहे। मी प्रत्येक संकटापासून तुमचं रक्षण करू शकते, अगदी स्वतःपासून सुद्धा। आणि कदाचित देवी आईची सुद्धा हीच इच्छा असावी। मी लांब जाण्याने जर या घरात शांतता नांदणार असेल ना, मी हे घर सोडून जायला तयार आहे। नाही ग सई। आई, तुम्ही आता फक्त मला एक वचन द्या। मला वचन द्या की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, चाल ना? सई आई, चला सई, निघायचंय आपल्याला। देवांश, आपण दोघं म्हणजे? सई जातात तर ऑब्विसली। एक मिनिट, तुम्हाला असं वाटतंय का की मी सईंना एकटीला जाऊ देणार आहे घराच्या बाहेर?
ऑब्विसली नाही. त्यांच्याबरोबर मी पण जाणार आहे. देवांश, काय करताय तुम्ही? ऑडिओ म्हणून काय करताय सई? इतकं आश्चर्य का वाटतंय तुम्हाला? तुम्हाला एकटीला का जाऊ देईल मी या घराच्या बाहेर? तुम्ही जिथे जाल तिथे येणार मी तुमच्या बरोबर. हा काय मूर्खपणा आहे? तू का जातोय सोडून? करतो, सगळं एक्सप्लेन करतो. खरं तर हे सगळं जेव्हापासून घडतंय ना आपल्या घरात, तेव्हापासून सईंवर पूर्ण विश्वास आहे माझा. मला माहिती आहे सई असं काही करूच शकत नाही. आणि अंजली सुद्धा कुठल्या उद्देशाने या घरात आली होती हे पण माहिती होतं मला. तिला फक्त सईंना त्रास द्यायचा होता. आणि मी सुद्धा सगळ्यांसमोर सईंची बाजू घेणं बंद केलं होतं, कारण मला घरात भांडणं नको होती. कारण ऑब्विसली मला आशा होती ना की माझा भाऊ मला परत मिळेल. पण आता ती आशा संपली आहे. पूर्णपणे संपली आहे. पण ज्या घरात माझ्या बायकोच्या खरेपणाला जागा नाहीये तिथे मला पण राहायचं नाहीये. देवांश, असं का बोलताय तुम्ही? मी का सईला मुद्दाम त्रास देईन? कारण तू तशीच आहेस अंजली. या घरात आल्यापासून सईंना सगळ्यांच्या नजरेत पाडायचा खूप प्रयत्न करतेस तू. एवढंच नाही तर ती कुंडी पाडायचा ब्लेम पण तू सईंवर टाकला होतास. माझं ना सगळीकडे नीट लक्ष असतं. त्या दिवशी कुंडी खरं तर कोणी पाडली होती हे नीट माहिती आहे मला. कोणी पाडली? त्यानेच, अंजलीच्या मित्राने. सई खरं बोलत होते आई. त्या दिवशी अंजलीचा मित्र टेरेसवर गेला होता. मी स्वतःवरती त्याच्या हाताचे प्रिंट्स बघितले आहेत. तुम्ही अरे माझं ऐकून तर घे यार. तू काय बोलवत आहे? हे ओम, म्हणजे अंजलीने तिच्या फ्रेंडला स्वतःच्या डोक्यात कुंडी पाडायला सांगितलं असं म्हणायचंय तुला? व्हॉट नॉनसेन्स. आणि बाकीच्या इन्सिडेंटचं काय? खूप सिंपल आहे ओम. मला सांग, या आधी कधी आपल्या घरात असा गॅस ऑन राहिलाय? या आधी कधी आईच्या गोळ्यात चुकल्यात? या आधी कधी चाव्या चोरीला गेल्यात? मग अंजली या घरात आली तेव्हापासूनच हे सगळं का घडतंय? कारण बहिणी अंजलीवर जळते. सिंपल. तसा तुझा तुझ्या बायकोवर विश्वास आहे ना, तसा माझा माझ्या बायकोवर विश्वास आहे. फक्त
फक्त डिफरन्स एवढाच आहे की माझा विश्वास तुझ्यासारखा आंधळा नाहीये. ते काय तुझं तुझं लग्नाचं पण असंच काहीतरी आहे ना. तुलाच माहिती किती खरं किती खोटं. पण सईंना जर ते खोटं वाटतंय तर मी त्यांची साथ देणार, त्यांना सपोर्ट करणार आणि त्यांच्या बरोबरीने खरं काय ते शोधणार आणि मगच या घरात पाय ठेवणार. चला सई. नाही देवाण, जाणतेपणाने मी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून कशी तोडू, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. सई, पण तुम्ही सुद्धा माझं कुटुंबच आहात ना. Remember, we are team. Let's go. Let's go. हे अगं तू का रडतेस? तूच सांग मी काय करू. सईंना अशा वेळी एकटं सोडू? आता यावेळी मी त्यांची साथ द्यायला नको. मीच त्यांच्यासाठी आता उभं राहायला हवं ना. तुझी बायको दिसते तुला, आणि माझं काय? हिच्यासाठी मला सोडून जाणार आहेस? मी कोणाला सोडून जात नाहीये. सईंशी लग्न केलं होतं ना तेव्हा त्यांना प्रॉमिस केलं होतं की आयुष्यभर त्यांची साथ देईन. तेच प्रॉमिस पाळतोय फक्त. आय होप यू विल अंडरस्टँड. फाईन, तुला हे घर सोडून जायचंय ना, जा. पण एकदा का या घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर तुला जहागीरदाराच्या संपत्तीवर सुद्धा पाणी सोडावं लागेल. भैरवी, ओके, ॲज यू विश. देवा, तू काय असं रडत रडत बाय म्हणणारस का मला? आणि आम्ही काय कायमचे निघून नाही जातो. खरं काय ते शोधून परत येणार आहोत आम्ही इथे. पण त्यासाठी तुझा आशीर्वाद लागेल आम्हाला. तू आशीर्वाद दे. सुखी राहा. तुमच्याशिवाय या घराला घर पण नाहीये. म्हणजे एकमेकांना सांभाळा, काळजी घ्या.
आणि तुला कसलीही गरज लागली तर मी आहे हे लक्षात ठेव. आय नो. मला ना हे सगळं पटतच नाहीये. दादा वहिनी प्लीज नका ना जाऊ तुम्ही. मी एक काम करते, मी पण येते तुमच्या दोघांसोबत. हे वेडी आहेस का? काय बोलतेस तू? तू आमच्या बरोबर आली तर आईबाबांची काळजी कोण घेणार? आणि तुला आवडत नाही ना तुला लहान म्हटलेलं? आज ना मोठ्या माणसासारखी जबाबदारी देतोय तुझ्यावर. इथे मी नाहीये तोपर्यंत आईबाबांची काळजी घ्यायचीच नीट. ओके. सही. आज परत एकदा तुम्हाला माझ्या मुलापासून तोडलंच सई. तुझं कधीच चांगलं होणार नाही. देवांश, तू खूप मोठी चूक करतोयस. आज तू जो काही आहेस, जे तुझं नाव आहे ते तुझ्या नावामागे जहागीरदारांचं नाव आहे म्हणून आहेस. आज तुझी ओळख जहागीरदारांमुळे. हे नाव, ही संपत्ती याने तुझी ओळख आहे आणि माझ्या मदतीशिवाय तू काही करू शकणार नाहीस देवांश. देवांश, शून्यातून जग उभं करणं सोपं नसतं. खिशात पैसेच नसतील तर काय करशील तू? कष्ट करे नाही. कष्ट करेन आणि मी कष्ट करायला घाबरत नाही, तुला खूप चांगल्याने माहिती आहे. आज मी जे काही करतोय ते मी माझ्या बायकोच्या स्वाभिमानासाठी करतोय. आय एम शुअर आय विल मेक यू प्राऊड. चला सई.
आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि तुम्ही आमच्यामध्ये कधीच फूट पाडू शकणार नाही. चॅलेंज देतेस तू मला? वाव, आय जस्ट लव्ह चॅलेंजेस. चॅलेंज एक्सेप्टेड. हे डिझायनर साड्या, ज्वेलरी, हे घर आणि हे जे काही आयुष्य आरामात जगतेस ना, तो हक्क सही माझा होता. माझा, ज्यावर तू डल्ला मारलास. आता तो हक्क मी परत मिळवणारच. देवांशला मॅनिप्युलेट करून जसं मला घराबाहेर काढलं होतंस ना, तसंच देवांश तुझा हात धरून तुला घराबाहेर हाकले. शेवटी अंजली आणि भैरवी मॅडम जिंकल्या. खोटेपणात एवढी ताकद कशी काय असू शकते? आणि आता आम्ही काय करू? कुठे जाऊ? चला सई, निघायचं आपल्याला. सई, सई, काय झालंय? काय नाही, सॉरी. नाही, माझ्याच विचारात होत्या. रडू नकोस. हा? अहो तुम्ही तरी थांबवायचं होतं नव्हतं ना. रडू नकोस. आता इतक्या रात्री कुठे जातील ती दोघं? ताई ताई ताई, तुम्ही तरी जा ना. त्यांना घेऊन या ना परत. तुमचं ऐकतील ते. प्लीज ताई. रिया रिया रिया, तुम्ही दोघं जाता का? एकदा बोलवून आणा ना. तुमचं ऐकते. जानकी, तू रडू नकोस प्लीज. हा, मी बघतो काय ते. ठीक आहे? प्लीज प्लीज त्यांना परत आणा. हो हो, मी प्रयत्न करतो, पण तू रडू नकोस आणि शांत राहा ना प्लीज. हा, शांत राहा. मी बघतो. काय करून आणा त्यांना परत. बाबा गेलेत ना, तू ये, तू बस. चला निघायचं. आय नो तुम्हाला खूप त्रास होतोय, पण कधी कधी आपल्या माणसाच्या चांगल्यासाठी असे डिसिजन घ्यावे लागतात ना सई. सई, कम ऑन. तुम्हाला निर्दोष सिद्ध करून परत याच घरी यायचंय ना आपल्याला. फक्त तोपर्यंत जरा स्ट्रॉंग राहायचं, एवढंच.